आणि एकीकडे खार्कीव तातडीनं रिकामं करण्याचे आदेश देत असतानाच चिंता अधिकाधिक वाढली। पण त्याच क्षणी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे शांततेची अंधुकशी शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। कारण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चर्चेची आज दुसरी फेरी होणार आहे। पहिली फेरी जेव्हा झाली होती तेव्हा आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी यातून ठोस बाहेर पडेल, पण यातून काहीच ठोस बाहेर पडलं नाही। आणि आता तर आज चर्चेची दुसरी फेरी सुरू होते। पुढच्या काही मिनिटांमध्ये ही चर्चेची दुसरी फेरी सुरू होईल। अर्थातच पहिल्या फेरीत काही निष्पन्न झालं नाही, पण दुसऱ्या फेरीतून काही ना काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की या दुसऱ्या फेरीत काही ना काहीतरी सकारात्मक हातात पडेल। आणि आपण थेट जाऊयात नवी दिल्लीला। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, नवी दिल्लीतून झपाट्यानं आता ऑपरेशन गंगा अधिकाधिक तीव्र केलं जात आहे, त्याच्यात गती आणली जाते, पण युक्रेनमधली जी परिस्थिती आहे ती सुद्धा अधिकाधिक चिंताजनक होत चालली आहे। बरोबर आहे, युक्रेनमधली परिस्थिती गंभीर, चिंताजनक आणि भीतीदायक होत आहे। साधारणतः एक ज्या पद्धतीने आता एक संरक्षण तज्ञ आहेत नितीन गोखले यांचं एक ट्विट पुढे आलेलं आहे। त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रशियानी ज्या पद्धतीने इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्यानंतर सेफ पॅसेज मिळावा यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे। रशिया सरकारसोबत चर्चा सुरू आहे आणि खार्कीवमधले सर्व भारतीय जे आहे, खार्कीव भारतीय जे आहे त्यांना साधारणतः 21:30 म्हणजे रात्रीचे 9:30पर्यंत सर्व खार्कीव सोडण्याची विनंती त्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यांनी म्हटले की आज साधारणतः 9:30 वाजेपर्यंत खार्कीव शहर भारतीयांनी खाली करण्याची गरज आहे। अशा प्रकारची चिठ्ठी, या प्रकारचीच या प्रकारचाच अलर्ट, याच प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या इंडियन एम्बसीच्या वतीने देण्यात आल्या, भारतीय दूतावासाने दिल्या होत्या की युक्रेन टाइम म्हणजे जो साधारणतः 6 वाजता आणि भारतीय टाइम म्हणजे 9:30 वाजेपर्यंत खार्कीव शहरामध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी खार्कीव सोडावं। खार्कीव हे शहर जे आहे हे रशियाच्या जवळपास साधारणतः 35 ते 40 किलोमीटरच्या सीमेला लागून आहे। त्यामुळे इथे जास्त आता मोठ्या प्रमाणात हल्ले होऊ शकतात। तसंही खार्कीवमध्ये ज्या पद्धतीने हल्ले होते, अनेक बंकरमध्ये तिथे जे बंकर्स बनवलेले आहेत त्या बंकर्समध्ये। प्रशांत, आपण अपेक्षा करूयात की ऑपरेशन गंगाला अधिक गती मिळेल। एवढंच नाही तर थोड्याच वेळात जी चर्चेची दुसरी फेरी सुरू होतीये त्यानंतर कदाचित थोडीशी शांतता निर्माण होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात। आणि या क्षणी आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे ज्याची भीती व्यक्त करण्यात येते सातत्यानं, त्या न्यूक्लिअर वॉरफेअरच्या संदर्भात विविध गोष्टी आता अधिक चर्चिल्या जात आहेत। कारण नाटोला ज्या पद्धतीनं इशारा दिलेला आहे तो पाहता अणुबॉम्ब पडलेल्या ठिकाणाचा जो परिसर आहे तर तो 1 किलोमीटरचा परिसर हा पूर्णतः जळून खाक आणि उद्ध्वस्त होत असतो। साधारण 3000 चौरस पर्यंतचा परिसर हा, त्याच्यामुळे अक्षरशः त्याचं पूर्ण नुकसान होतं। 30 किलोमीटर चौरस परिसर जो असतो तर तो नेस्तनाबूत होतो, तिथे नामोनिशाण राहत नाही कुठल्या गोष्टीचं। त्यामुळे जर का अणुहल्ला झालाच तर काय होऊ शकतं, तर एखाद्या विमानाच्या माध्यमातून किंवा एखाद्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हा अणुबॉम्ब डागला जाऊ शकतो। अर्थात या केवळ शक्यता आहेत। किरणोत्सर्ग जर का झाला तर त्याचे सुद्धा अतिशय विपरीत असे परिणाम होतात। केवळ एक नाही तर 4-4 पिढ्यांपर्यंत या अणुबॉम्बच्या किरणोत्सर्गाचे परिणाम होत असतात। त्यामुळे दुसरीकडे अपेक्षा ही अशी आहे की रशिया केवळ तोंडी धमक्या देईल पण प्रत्यक्षात अणुबॉम्बचा वापर करणार नाही। आणि या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे जे खार्कीव तातडीनं रिकामं करा असं भारतीय दूतावासाच्या वतीनं सांगण्यात आलं। त्याच खार्कीवमध्ये आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला रशियानं केला आहे। रशियानं यापूर्वीच इशारा दिला होता आणि म्हणूनच त्याचा अंदाज आल्यामुळेच भारतीय यंत्रणांनी असं आवाहन केलं होतं की खार्कीव तातडीनं सर्व भारतीयांनी रिक्त करावं, खार्कीव सोडून तातडीनं बाहेर करावं। आणि जी दृश्य आता तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवर ही त्याची एक छोटीशी झलक आहे। आज दुपारपासून खार्कीवच्या विविध भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हल्ले रशियानं वाढवले। एवढंच नाही तर खार्कीव आता कुठल्याही क्षणी पूर्णतः रशियाच्या नियंत्रणात येऊ शकतं।
कारण इथल्या शासकीय इमारतींवर एवढंच नाही तर इथे असलेल्या अनेक कारखान्यांवर सुद्धा रशियाच्या फायटर प्लेननी मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव केला। अनेक ठिकाणी अग्नितांडव पहाटेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आणि आत्ताची ही सुद्धा जी दृश्य तुम्ही पाहताय ती अंगावर काटे आणणारी आहेत, पण याही पेक्षा भयानक अशा प्रकारची दृश्य खार्किवमध्ये पाहायला मिळत आहेत।